हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत. तर आज आपण माझ्या पद्धतीने दोडक्याची भाजी बनवूया. जैन पद्धतीने ही भाजी मी बनवलेली आहे. यामध्ये कांदा लसूण अजिबात वापर केलेला नाही आहे, तरीही ही भाजी खूप छान लागते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मी इथे 1/2 किलो कोवळी अशी दोडकी घेतलेली आहेत आणि ही शिरेची दोडकी आहेत. ही दोडकी मी स्वच्छ धुवून घेतलेली. आता ह्याचे दोन्हीकडील टोक काढून टाकायचे आणि दोडका एका छिलरच्या साहाय्याने छिलून घ्यायचा आहे. सर्व दोडके छिलून झालेले आहेत. आता आपल्याला आवडीप्रमाणे दोडके कट करून घ्यायचे आहेत. हे बघा, मी या पद्धतीने दोडका कट करून घेते की जसं आपण भरली दोडकी करतो ना, एक उभी चीर द्यायची आणि एक आडवी चीर द्यायची, त्याप्रमाणे अशी सर्व दोडकी कट करून घ्यायची आहेत. सर्व दोडकी कट करून झालेली आहेत. आता मसाल्यासाठी साहित्य बघूया. मसाल्यासाठी 1 तमालपत्र, अद्रक 1 इंच, खोबरं 4 ते 5 तुकडे, 2 चमचे अख्खे धने, कढीपत्ता, कोथिंबीर आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट 2 ते 3 चमचे. आता कढई गॅसवर ठेवूया. गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि त्यामध्ये खोबरं आणि धने भाजायचेत आपल्याला. थोडंसं तेल टाकूया आणि मसाला भाजून घेऊया. खोबरं आणि धने भाजलेले आहेत. ते एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. त्यातच दोडक्याच्या काढलेल्या शिरा. इथे एक टीप आहे. ह्या ज्या दोडक्याच्या शिरा आहेत यामुळे भाजीला दाटसरपणा येतो आणि आपल्याला शेंगदाण्याचा कूटही कमी लागतो. दोडक्याच्या शिरा टाकल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर, अद्रक, कढीपत्ता हे सगळं टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, छान बारीक झाला आहे मसाला. आता त्याच कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं. तेल तापलं की त्यामध्ये अर्धा छोटा चमचा मोहरी, अर्धा छोटा चमचा जिरे, 1 तमालपत्र, अर्धा छोटा चमचा हिंग, आपण जे वाटण मिक्सरच्या भांड्यात करून ठेवलेलं आहे ते सर्व यामध्ये टाकून घ्यायचं आहे. छान परतवून घ्यायचं. अर्धा छोटा चमचा हळद टाकून घ्यायची आहे. त्यानंतर दोडक्याच्या फोडी टाकून हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून 2 मिनिटे वाफ येऊ द्यायची. दोन मिनिटे झालेली आहेत. उघडून बघूया. मस्त वाफ छान आलेली आहे. आता ह्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे काळं तिखट, अर्धा चमचा धनेपूड आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. हे सगळं हलवून घेऊन झाकण ठेवायचे. एक अर्ध्या मिनिटानंतर झाकण अर्धवट काढून त्यामध्ये 2 वाट्या पाणी टाकून घ्यायचे आणि पुन्हा झाकण ठेवूया. झाकण ठेवल्यामुळे भाजीचे तेल फोडणीबरोबर निघून जात नाही आणि भाजीला रंग छान येतो. मसाल्याचा जो खमंग फ्लेवर आहे तोही भाजीमध्येच राहतो. मस्त, खूप छान रंग आलेला आहे आपल्या भाजीला. मी इथे 1 वाटी पाणी अजून ह्यामध्ये टाकून घेते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता शेंगदाण्याचा कूट टाकून एक उकळी येऊ द्यायची आहे.
भाजी शिजली का ते बघूया. तुम्ही बघू शकता आपली दोडक्याची भाजी छान शिजलेली आहे. आता फ्रेश कोथिंबीर टाकून गार्निश करूया आणि सर्व करायला घेऊया. आणि तयार आहे आपली दोडक्याची चमचमीत आणि टेस्टी भाजी. इथे मी तुम्हाला काही टिप्ससह अगदी सोप्या पद्धतीने भाजी सांगितलेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमची भाजी कशी झाली ते मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.